हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज आपण बार बेंडिंग शेड्यूल फॉर स्लॅब वरचा एक न्यूमरिकल बघणार आहे. गेल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युलेस वगैरे लिहून घेतले होते मेन स्ट्रीम डिस्ट्रीब्युशन स्टीलच्या. तर आज आपण ते फॉर्म्युलेस इम्प्लिमेंट करू फॉर द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके, चल. तर बार बेंडिंग शेड्यूल फॉर स्लॅब्स आपण हे इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्स मध्ये 100% तुम्हाला हे अपकमिंग एक्झाम्स मध्ये दिसणार या टाइपचे प्रॉब्लेम्स. ओके, चल. हा, काय दिलेलं आहे इथं, रीड करा क्वेश्चन व्यवस्थित. फाइंड आउट द क्वांटिटीज ऑफ स्टील अँड प्रिपेअर बीबीएस. बीबीएस चा अर्थ काय, बार बेंडिंग शेड्यूल फ्रॉम फॉलोइंग डाटा. ठीक आहे. तर बघा, साईज ऑफ रूम दिले, तेवढंच तुम्हाला काय करावं लागेल, स्लॅब टाकावं लागेल. ठीक आहे, दॅट इज 6 मीटर बाय 4 मीटर. आता इथं सगळ्यात महत्वाचं एल एक्स काय कन्सिडर करायचं आणि एल वाय काय कन्सिडर करायचं ते इम्पॉर्टंट आहे इथं. चला सांगा बरं, एल एक्स आणि एल वाय चे डिस्टन्स. एल एक्स म्हणजे काय, शॉर्टर स्पॅन, म्हणजे ह्याला आपण ऍज एल एक्स कन्सिडर करतो आणि त्याच्या अपोजिट स्पॅनला एल वाय कन्सिडर करतो. थिकनेस ऑफ स्लॅब दिलेला आहे म्हणजे कॅपिटल डी ची किंमत दिलेली आहे. त्याच्यानंतर मेन बार डिस्ट्रीब्युशन बारचे स्पेसिफिकेशन दिलेत. तर मेन बार्स बेंड अल्टरनेटिव्हली, ठीक आहे, अलॉंग शॉर्टर स्पॅन इक्वल्स टू 12 mm आणि त्याचा स्पेसिंग दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन बार्स अलॉंग लॉंगर स्पॅन आपण डिस्ट्रीब्यूट करतो त्याला आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, डायमीटरची 6 mm आणि त्याचं स्पेसिंग आहे 125. तर याच्यासाठी आपल्याला बार बेंडिंग शेड्यूल बनवून घ्यायचं आहे. लक्षात आलं. चल, तर पहिले काय करू आपण, गिवन डेटा प्रिपेअर करून घेऊ. ठीक आहे, तर गिवन डेटा प्रिपेअर करून घेऊ. साइज ऑफ रूम, साइज ऑफ रूम किती आहे, साइज ऑफ रूम 6 मीटर बाय 4 मीटर. म्हणजे ह्याच्यामधून मी डायरेक्टली शॉर्टर स्पॅन ऍज एल एक्स 4 मीटर घेऊ शकतो आणि एल वाय ची किंमत 6 मीटर घेऊ शकतो. त्याच्यानंतर कॅपिटल डी म्हणजे थिकनेस ऑफ स्लॅब, थिकनेस ऑफ स्लॅब त्याला आपण कॅपिटल डी म्हणतो. किती आहे व्हॅल्यू, 120 mm. ओके, त्याच्यानंतर मेन बार दिलेत, मेन बार्स दिलेले किती mm चे, 12 mm आणि त्याचं स्पेसिंग अबाउट 140 mm सेंटर टू सेंटर. आणि डिस्ट्रीब्युशन बार्स दिलेत तुम्हाला. ओके, तर डिस्ट्रीब्युशन बार्स दिलेत आणि त्याचं डायमीटर कितीच आहे, 6 mm अबाउट 125 mm सेंटर टू सेंटर. लक्षात आलं. आता इथं एक तुम्हाला ऍझम्पशन करून घ्यायचंय, कव्हर दिलं नाही तर तुम्हाला मी कव्हर सांगितला होता, नाही दिलं तर ऍझ्युम करा. एक प्रिव्हियस एक पहिल्या व्हिडिओचे की बार बेंडिंग शेड्यूल ऑफ बीमच्या फर्स्ट केस मध्येच किंवा फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर इथं कव्हर आपण किती ऍझ्युम करतो फॉर स्लॅब, 15 mm. लक्षात ठेवा. ओके, तर एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता सोल्युशनला आपण ऑन करू. तर बघा सोल्युशन, फर्स्ट काय कॅल्क्युलेट करतो रे, मेन बार, मेन बार्स कोणत्या डिरेक्शन मध्ये, एक्स डिरेक्शन, एक्स डिरेक्शन मध्ये. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये लेंथ ऑफ बार कॅल्क्युलेट करतो, लेंथ ऑफ बार कॅल्क्युलेट करतो. कसं करायचं, कोणतं स्पॅन घ्यायचं तुम्हाला मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. तर इथं एल एक्स मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस 2 टाइम्स ऑफ 95 प्लस एक क्रॅंक लेंथ आपण ऍड करतो दॅट इज 0.42 डी. ठीक आहे, वेअर स्मॉल डी म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ म्हणतो त्याला, रेनफोर्समेंट टू रेनफोर्समेंट वाला. कॅपिटल डी मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर. मग कॅपिटल डी 120 दिले का, हा 120 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हरचा अर्थ किती आहे, दॅट इज 15, 2 टाइम्स ऑफ 15. मग हे व्हॅल्यू येणार 90. बरोबर का, हे व्हॅल्यू किती येणार 90. ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून घ्या. आणि अजून एक मित्रांनो, तुम्हाला एल एक्स जे आहे ते एम एम मध्ये घ्यावं लागतं. तर हे 4000 mm आणि एल वाय ची किंमत 6000 mm. तर therefore length of bar equals to 4000
-2 टाइम्स ऑफ 15 प्लस 2 टाइम्स ऑफ 9 इंटू 5 ची किंमत 12 प्लस 0.42 डी ची किंमत किती आहे 90. चला कॅल्क्युलेट करा किती येणार बघा. बघा मित्रांनो इथं 4000 मायनस 2 टाइम्स ऑफ 15 प्लस 2 टाइम्स ऑफ 9 इंटू 12 प्लस 0.42 इंटू 90. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 4223.8 mm. म्हणजे ह्याला मीटर मध्ये मी किती घेऊ शकतो 4.223 किंवा 2 to 4 करा राऊंड ऑफ करून एवढं तुमचं लेंथ ऑफ बार निघालेलं आहे. ओके. सिमिलरली आता काय करायचं तुम्हाला तर नेक्स्ट पेज मध्ये घेतो ते सेकंड मध्ये नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करायचे. फॉर्म्युला काय Ly मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. करेक्ट आहे बरोबर आहे का. चल ओके. तर Ly ची किंमत 6000 सॉरी मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर आहे 15 डिवायडेड बाय स्पेसिंग किती होतं स्पेसिंग आहे 140 प्लस 1. व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा मग 6000 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर 15 डिवायडेड बाय 140 प्लस 1. तर हे येईल मित्रांनो 43.64 जे की राऊंड ऑफ करून आपण किती नंबर्स प्रोव्हाइड करू शकतो मेन बार दॅट इज 44. ओके. हे झालं मेन स्टीलचं कॅल्क्युलेशन. आता राहिलं काय आपलं डिस्ट्रीब्युशन स्टील साठी कॅल्क्युलेशन राहिलेले आहेत. आता नेक्स्ट सेकंड डिस्ट्रीब्युशन स्टील वाय डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण लेंथ ऑफ बार कॅल्क्युलेट करू. लेंथ ऑफ बार फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला आहे Ly मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर प्लस 2 टाइम्स ऑफ 9 ठीक आहे. हेच येईल कारण की त्याच्यामध्ये बेंटअपच नाही. तर हे 6000 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर 15 प्लस 2 टाइम्स ऑफ 9 इंटू 5 ची किंमत किती आहे 5 ची किंमत फॉर डिस्ट्रीब्युशन आहे 6. कॅल्क्युलेट करा 6000 मायनस 2 टाइम्स ऑफ 15 प्लस 2 इंटू 9 इंटू 6. मग हे येईल मित्रांनो 6078 mm म्हणजे हे 6.078 मीटर. नेक्स्ट नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करायचे. फॉर्म्युला काय राहणार नंबर ऑफ बार साठी इट इज Lx कारण की आपण डिस्ट्रीब्युशन त्याच्या अपोजिट स्पॅनला घेतो 2 टाइम्स ऑफ कव्हर मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. तर ह्याची किंमत आहे 4000 मायनस 2 टाइम्स ऑफ कव्हर म्हणजे 15 डिवायडेड बाय स्पेसिंग आहे 125 आय थिंक. ठीक आहे एकदा चेक करू क्रॉस चेक करेक्ट 125. तर हे किती नंबर्स येतात 4000 minus 2 into 15 divided by spacing 125 plus 1. मग हे आलं 32.76 म्हणजे किती नंबरला आपण राऊंड ऑफ करतो दॅट इज 33. एवढे नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन्स बार्स तुम्हाला किंवा डिस्ट्रीब्युशन स्टील लागणार आहेत दॅट इज 33 क्वांटिटी आणि मेन स्टीलचं 44 आहे. आता नेक्स्ट टॅब्युलर फॉर्म्स आपण करून घेऊ. त्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण सिच्युएट करू आणि क्वांटिटी ऑफ स्टील कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे. चल त्याच्यामध्ये लिहून घ्या सगळं फिलअप करून घ्या काय काय डाटा रिक्वायर्ड आहे तुम्हाला सिरियल नंबर त्याच्या नंबर 1 आणि ह्या नंबर 2. नंबर 1 मध्ये मेन स्टील लागल किंवा मेन बार लिहा आणि इथं डिस्ट्रीब्युशन बार. ओके. तर ह्याच्या कशामध्ये लिहितो हे पर्टिक्युलर्स मध्ये लिहितो. त्याच्यानंतर शेप येईल. ओके. त्याच्यानंतर डायमीटर येणार डाया कशा डिनोट करतो 5 mm मध्ये राहील. नंबर ऑफ बार्स किती आहेत क्वांटिटीज ते वाला. त्याच्यानंतर लेंथ टोटल लेंथ. ठीक आहे.
लेंथ लिहितो इथं, कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये, टोटल लेंथ मीटर मध्ये, वेट त्याचा फॉर्म्युला काय, फाय स्क्वेअर डिवायडेड बाय 162 आणि याचं युनिट जे आहे ते केजी पर मीटर राहतो. आणि त्याच्यानंतर टोटल वेट, आणि हे कशामध्ये काढतो आपण, केजीस मध्ये काढतो. ओके, तर मेन बार सगळ्यांना माहित आहे, अल्टरनेट बेंड राहते, तर असं काढतो. आणि डिस्ट्रीब्युशन जे आहे यस असं राहणार, करेक्ट. डायमीटर कितीचा आहे, 12चा आहे, हे 6चा आहे. नंबर्स किती आलते, हे 44 नंबर्स, आणि हे आय थिंक 34 ना, एकदा चेक करून, 33 आणि 44, हे 33. ओके, लेंथ किती आहे, लेंथ ऑफ बार मेन स्टीलचं 4.224, 4.224, आणि डिस्ट्रीब्युशनचं किती आलतं, दॅट इज 6.078, 6.078. आता सिम्पली काय करायचं, या दोन ब्लॉकचं मल्टिप्लिकेशन करून पुढच्या ऍडजस्टंट ब्लॉक मध्ये ऍज अ टोटल लेंथ मध्ये फिल करून घ्यायचं आहे. किती आहे, दॅट इज 44 इंटू 4.66, सॉरी 4.224, ह्याची किंमत आहे टोटल लेंथ 185.86, 185.86. नेक्स्ट 33 इंटू 6.078, याची किंमत येईल 200.57. ओके, आता नेक्स्ट वेट तुम्हाला घ्यायचे, ठीक आहे. तर वेट किती आहे, वेटचा फॉर्म्युला आहे फाय स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162, ह्याची किंमत येईल 0.889 करा. आणि त्याच्यानंतर फॉर 6 mm 0.222 222, ठीक आहे. आता नेक्स्ट हा टोटल लेंथ इनटू वेट केला, तुम्हाला कोणता ब्लॉक फिलअप करता येतो, दॅट इज टोटल वेटचा, बरोबर का. चल मल्टिप्लाय करा, 0.889 टू 185.86, तर हे 165.23 आलं. आणि 0.222 इंटू 200.57, ह्याची किंमत येईल 44 पॉइंट, ठीक आहे, 44.52. एकदा क्रॉस चेक करून घ्या व्हॅल्यूज. करेक्ट. आता नेक्स्ट फायनली आपल्याला टोटल क्वांटिटी काढायचंय, टोटल क्वांटिटी ऑफ स्टील. ते कसं काढणार आहे, या दोघांचं ऍडिशन्स करायचे, ठीक आहे. तर हे 165.23 प्लस 44.52, मग ह्याची किंमत येईल 209.57 केजीस. एकदा तुम्ही क्रॉस चेक करा व्हॅल्यूज. ओके, समजलं का. हे झालं तुमचं बार बेंडिंग शेड्यूल, बार बेंडिंग शेड्यूल फॉर गिवन स्लॅब, ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट, तर हे सोल्युशन आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. तर असंच तुम्हाला प्रॉब्लेम घ्यायचे आणि प्रॅक्टिस करून घ्यायचे त्या प्रॉब्लेमचा. सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये तुम्हाला सगळ्या फॉर्म्युलेस वगैरे लिहून दिलेले आहेत, तर तुम्ही रिवाइज करून घ्या. आणि काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगून, किंवा डायरेक्टली तुम्ही कॉल पण करू शकता मला. माझा नंबर आपल्या युट्यूब च्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे, ठीक आहे. पर्सनली मेसेज व्हॉट्सअपला पण डाऊट्स तुमचे टाकू शकता, ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ तुमचं राहणार आहे बार बेंडिंग शेड्यूल फॉर फुटिंग साठी, ठीक आहे. फुटिंग आपण सॉल्व्ह करून घेऊ, असं सेम स्टेप्स लिहून घेऊ. आणि एकदा तुम्हाला स्टेप्स पार्ट झाले तर तुम्हाला प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह करता येतात, ठीक आहे. तर आपण हा व्हिडिओ इथेच वाइंड अप करू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.